लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। आंधळी उपसा जलसिंचन योजनेचा आमदार जयकुमार गोरेंनी घेतला आढावा। पाईपलाईन, पंप हाऊस, विद्युत आणि यांत्रिकी कामे मुदतीत करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। मान तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कटापूर योजनेचे पाणी देणाऱ्या आंधळी उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यात आलेल्या विविध कामांचा आमदार जयकुमार गोरेंनी प्रत्येक साईटवर भेट घेत आढावा घेतला। दोन्ही पाईपलाईन, पंप हाऊस, यांत्रिकी आणि विद्युत विभागाची सर्व कामं एका महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आमदार जयकुमार गोरे यांनी आंधळी उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने पाईपलाईनची कामं सुरू असणाऱ्या धुलदेव, मासाळवाडी, पर्यंती, राणंद तसेच आंधळी धरणालगत असणाऱ्या पंप हाऊस इथं भेट देऊन पाहणी केली। यावेळी डॉक्टर संदीप पोळ, राजू आप्पा पोळ, सोमनाथ भोसले, हरिभाऊ जगदाळे, काकासाहेब माने, काकासाहेब शिंदे, दुर्योधन कोळेकर, अरुण सावंत, माऊली गायकवाड, विठ्ठल राजगे, प्रकाश कापसे, चंद्रकांत कोकाटे, सुभाष खाडे, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विप्र डॉक्टर धुमाळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिहे-कटापूर उपसा सिंचन योजना सातारा विभाग कार्यकारी अभियंता अमोल निकम, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता पाटील साहेब, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता काळमेघे तसेच योजनेसंबंधित सर्व अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। याविषयी बोलताना आमदार गोरे म्हणाले की आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि प्रश्नांची सोडवणूक करून सर्वच अधिकारी वेगाने काम करत आहेत। या योजनेची जवळजवळ 70% कामं पूर्ण झाली आहेत। जिहे-कटापूर योजनेचं पाणी आंधळी धरणात येऊन माणगंगा नदी प्रवाहित करत आहे। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आपण आंधळी उपसा सिंचन योजना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पूर्णत्वाला घेऊन निघालो आहोत। जनता आणि परमेश्वराचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेत, त्यामुळेच पाणी योजनेसंदर्भात मी जे शब्द दिले ते शब्द सर्व पूर्ण केले। जनहिताची आणि दुष्काळ हटवण्याची कामं करताना माझी भूमिका प्रामाणिक असते। एकीकडे आंधळी उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनमधून पाणी सोडल्याशिवाय मी येणारी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलंय, तर दुसरीकडे सर्व विरोधकांनी या योजनेची कामं होऊ नयेत म्हणून देव पाण्यात घातलेत। सर्वत्र महिला भगिनी स्वयंस्फूर्तीनं पाणी पूजन करत असताना विरोधकांना मात्र मोठे दुःख झालंय। मी जनता आणि पाणी योजनांमधील प्रामाणिक माध्यम आहे। कितीही प्रयत्न त्यांनी केले तरी, कितीही अडथळे आले तरी मी शब्द दिल्याप्रमाणे या आणि इतर पाणी योजनांची कामं लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान गुरुवारी लक्ष्मणराव इनामदार जिहे-कटापूर योजनेअंतर्गत आंधळी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपूजन आणि खटाव मानमधील 42 गावांसाठी असणाऱ्या टेंबू योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची ही माहिती आमदार गोरे यांनी दिली। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज।